नमस्कार मंडळी. तर मन चॅनलवर तुमचं स्वागत आहे. ते अजून एक सांगणं होतं तुमले की दादा ते आम्हाला चांगलं सांग राहतात की तुम्ही गाव सोडीसन गुजरातमा काबो उन्हात बो असं. तर म्हणतं चला दादाला पण सांगूत आपण आणि आपण सगळा यूट्यूब फॅमिली पण सांगूत म्हणतं की काबर उनतोत बो आम्ही असं गाव सोडी. ते तुमले तर माहिती जे जेनापा स्वतःना वावर राहे ना त्याच हे करतच बा. ज्यांपा वावर नाही आहे त्यांना कसा हाल राहतं तुमले चांगलं माहिती आहे. तर आमनापा शेती नाही आहे तर मग आम्ही आज दुसराची शेती करूत. पण ती शेती कशी नाही परवडे ना, कारण जर शेतीमा पीक चांगलं राहे तर पाणी खाऊ दे नी, आणि जर पाणी राहे तर पीक चांगलं राहे नी. मग त्यामुळे कसं तुमले तर माहिती जे शेतीवाला असले तर सगळं समजस की शेतीना मामला कसा रास. आणि आता काही पहिलागत पाणी पण नाही आहे ते पण तुमले माहिती आहे. आणि आता पिके जर चांगला राहत तर पाणी सोय खात नाही. यंदा तर तुमले माहिती होतं पाणी कितला होता. यंदा तर बिचारा शेतीवाला असं तर खूपच हाल होईनात. बिचारा खूप मेहनत करतं शेतीमा पण पाणीनी काही एवढी येऊन दिलं. आणि शेतीमा कसं मग शेतीमा नाही परवडणं तर मग कर्जबाजारी वस्तू तुमलं तर चांगलं माहिती जे. कारण जेवढं आपण शेतीमा टाकं तेवढं तर येतच नाही. आणि यस बी तर देव बापा काही खाऊ देच नाही ते पण तुमले चांगलं माहिती आहे. आणि आम्ही पण कमीत कमी आम्ही पण म्हणजे मन लग्न जाय त्या परत आम्ही 7 एक वर्ष शेती करी आम्ही तटे. तर ये खूप ये पण भाव राहे नाही. माल जर ये तर भाव राहे नाही आणि भाव राहे तर माल राहे नाही. मग ते ना मग कसं गावकडे मग कर्जच वस ना. मग आपण जेवढं शेतीमा टाकं तेवढं जर उन्हा नाही तर मग ते कर्जच होणार आहे ना. म्हणजे लग्नानंतर 7 वर्ष आम्ही तरी शेती करी. 7 वर्ष आम्हा 1 रुपयासुद्धा परापत नाही होती. शेवट जेवढं वार मग टाकेल राहे तेवढं कर्ज वय उपट. आणि जेवढं टाकेल राहे त्यांना 1 रुपया ये नाही. उचलेल पैसा त्यांना टाकेल राहत सगळा व्याजना पैसा उचलेल राहे त्यांना टाकेल राहे त्यांना मग 1 रुपया ये नाही. आणि तुमले तर माहिती आहे शेतीना मग टाकाले पैसा कोणा घरना पैसा राहत नाही एवढा. आणि शेतीवाला असं कसं आहे बिचारा असं इकडून तिकडून उचलपटक करणं पडस तर ते शेतीमा टाकणं पडस. तेच ना बी शेतीवालाच ना बी बिचाराच ना गच्चे कष्ट रास. पण मग देव बाप्पा कष्टाले नाही फैलावस. कारण पाणीमुळे जास्त धोका देतस. कारण पाणी जास्त हाय करस. पण मग काय करतील बिचारा असले स्वतःने शेती त्यातलं काही सोडता येत नाही. आपल्यासारखं नाही आपलं स्वतःला असं आपण बी नाही सोडू शकतं. पण मग आपलं आलं काही स्वतःनं नाही होतं आणि स्वतःवाला नाही सोडू शकतं. बिचारा त्या कसा सोडतील त्यातलं येवो ना येवो पण त्यातलं करणं शेतीनं त्यामुळे ते काही सोडू शकतच नाही. आपला सरकारला नाही आहे तर आपले नाही परवडायला लागणं किंवा आपल्यावर कर्ज व्हायला लागणं. मग आपण काय करतोस मग काहीतरी दुसरा मार्ग शोधतोस. तुमले तर माहिती जे. मग आमले असंच एकदा म्हण भाषण यायला होता आटे मग त्याची सांग की तुम्ही मामा मामी आटे या म्हणे तुम्ही आटे आपण काहीतरी लाईंग लावत म्हणे तुम्ही आली पण म्हणे. मग आम्ही उन्हूत तर आम्ही डबासनी लाईंग लाई. तर डबा करात आम्ही कमीत कमी 9 ते 10 वर्ष डबा करात मी आटे. म्हणजे डबासमा बी एवढं नाही असंच एवढं बी नाही होतं बा डबासमा. कारण महागाई ना जमाना आहे. सगळं विकत ना आणा नाही आपलं शेतीनं आणि आपले कोणा म्हणजे घरना टेका नाही. तुमले तर माहिती जे सगळं आपले विकत लेणं पडस. आणि डबावाला 50 रुपया डबा मग काय परवडस तुमले बी माहिती. 50 रुपया मग काय जर नाश्ता करायला घ्या तर तुम्ही 50 रुपयाला नाश्ता कर टाकशात. आणि मग जर आम्ही डबासना 5 रुपया वाढावत तर त्या डबावाला 5 रुपया सुद्धा वाढा आहे आणि त्या 50 रुपया माझं कमी करायला सांगेत. मग 40 आणि 45 रुपया मग काय डबा परवडस तुम्ही पण सांगा. तुम्ही पण कुठेतरी जायल वतीन तर 50 रुपयाना डबा तर तुम्ही कुठे खायला व्हा आणि 70-80 रुपयाना डबा खायला होईन. जर तुम्ही कुठे सिटीमा गया होतीन तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती होईल. पण आटे कसं आटे आपला सगळा मराठी होतात ना. मराठीचीच डबा खादा जास्त वतावी तो पण आपला मराठी कसा राहतस त्या पण बिचारा इथला दूर पोट भरार राहतस. तुमले बी माहिती तर त्यासले बी पगार मा सगळं अरेंजमेंट करणं पडस. त्यामुळे त्या पण इथलं आई पैसा द्यावा थोडंसं त्यासले बी पगार मा हिसाब कैसनच देणं पडत. त्या मनेत कमी करानं पण मग आपले बी नाही परवडस ना. मग त्यामुळे आम्ही 10 वर्ष डबा करा. 10 वर्षानंतर आम्ही डबा ते बंद कर टाकात. कारण नाही परवडत. आते कसं आहे डिलिव्हरी पार्सल जास्त निघायला लाग गए. तुमले तर माहिती आहे सगळं झोमॅटो सगळं हाई सगळं निघायला लागे. त्यांना सगळं पार्सल मागाडतात लोक. त्यामुळे आपला डबा आते कमी होई गयतात. त्यामुळे मी सगळा डबा बंद करात. कारण 70-80 डबा होतात मनाकडे पण त्या परत 10 वर्षापर्यंत आते ह्या वर्षी आम्हा मना आला कमीत कमी 9 ते 10 डबा होतात. 9-10 डबाच मग नाही परवडत. त्यामुळे मी बंद कर टाकात. तर त्या दादा तेच सांगणं होतं की दादा अशी अशी परिस्थिती होती बा आम्ही त्यामुळे आम्ही गाव सोडीसन गुजरातमा येल होतो. तर तुमले कसं वाटणं म्हणा व्हिडिओ
तर मी दादाला सांग, त्यांना मला काही राग नाही, दादानी चांगलं विचारलं तर मी सांग, तर आवड नवी तर लाईक शेअर नक्की करा. चला मग बाय.